तर मंडळी आपली वांग्याची झाडं खूप छान आलेली इथं. आणि वांगी बघा. घेऊ का तोडून? हां घे ना, मोठेच घ्यायचे. वांगे भरपूर मोठे झालेत बघा, कारण आम्ही 8 दिवस तरी झालं इकडं आलो नाहीत आणि शिवकन्या वांगी तोडायला लागलेली आहे. टाका पिशवीत त्या दोन्ही पण. आणि असं आमचं माळव गोळा करायचं चालू आहे काम. आता फुलांनी गच्च भरले झाडं. बघू शकता किती छान वांगे आहेत, एकदम ताजे ताजे. काटा मोडल. आज मात्र भारी बेत आहे बघा वांग्याच्या भाजीचा. थांब थांब थांब, मी तोडते. थांब 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 ग, झाड उपटन. अशा प्रकारे आपला ताजा ताजा भाजीपाला घेऊन आलेला आहे. शेवग्याच्या शेंगा पण आहेत, पण म्हटलं चला आता 1-2 दिवसांनी न्यावे, कारण पालकाची भाजी घेतलेली आहे, वांगी घेतलेली आहेत. आता शेवग्याच्या शेंगा हा परत 1-2 दिवसांनी न्याव्यात. आणि आपला गहू बघू शकताय पेरूतला काढायला, म्हणजे आता बऱ्यापैकी वाळायला लागलेला आहे. आणखी काय एवढा पूर्णपणे वाळलेला नाही, पण लवकरच वाळणार आहे, कारण ऊनही भरपूर पडायला. चला तर मग आम्ही चाललो आपल्या गाईच्या गोट्याकडं. जय श्रीराम.